उर्वशी अप्सरा साधक हा संयमी होतो. त्याला इतर गोष्टी समजू लागतात. तो बऱ्याच गोष्टी संकेताने समजू लागतो. कारण उर्वशी अप्सरेचा साधक हा आकर्षणाबरोबर मनातील काही सत्य ओळखणे, इतर गोष्टी शोधणे, काही तंत्र ओळखणे व काही साधना क्षेत्रात मदत करणे, मदत होणे, ह्या गोष्टी अप्सरा साधक करू शकतोय. उर्वशी अप्सरा साधक त्याच्यासोबत एक इंद्रलोकी असलेली उर्वशी अप्सरेची अलौकिक शक्ती सोबत असते. उर्वशी अप्सरा ही मायावी विद्येत पारंगत असते. उर्वशी अप्सरा ही बऱ्याच कला आणि विद्यांमध्ये पारंगत आहे. तिच्या साधकाला, तिच्या साधनेने ती ह्या ऊर्जा शक्ती अंशमात्र प्रमाणे प्रदान करते. जेव्हा साधकाला उचित योग्य अशी गरज भासेल तेव्हा तो ह्या ऊर्जेचा, एनर्जीचा उपयोग करून इतर जनकल्याण करू शकतोय, इतरांची मदत करू शकतोय. उर्वशी अप्सरेची अनेक अशा विद्या, एनर्जी आहेत जेणेकरून मनुष्य तिच्या साधनेने मुक्तीही मिळवू शकतो, स्वर्गलोकी स्थानही मिळवू शकतो. पण जो साधक सर्व बाजूनी दुश्मनांनीही जरी घेरला असेल तो दुश्मनांमध्येही प्रिय होऊन राहतो. त्याच्यावर इतर तंत्र कार्य करत नाही, अथवा उर्वशी स्वप्नांमार्फत त्याच्यावर झालेल्या तंत्राचा प्रयोगाचा काट सांगते अथवा स्वतः मदत करते. उर्वशी अप्सरा ही एक अशी एनर्जिक शक्ती आहे जिच्या साधकासोबत ती ज्याने साधना केली त्याची ती साथ देत असते. उर्वशी अप्सरा ही देवलोकी असल्यामुळे तिच्या शक्तीही जगत कल्याण हेतू असतात. साधकाला बऱ्याच गोष्टी ती आणूनही देते, संकेत मात्र स्वप्नांमध्येही दाखवते. उर्वशी अप्सरा साधकाने उर्वशी अप्सरे सोबतही प्रामाणिक राहणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर देवीवरती विश्वास ठेवणेही गरजेचे आहे. उर्वशी अप्सरा देवीला तो माता स्वरूपात, बहीण स्वरूपात अथवा प्रेमी स्वरूपातही सिद्ध करू शकतोय. सर्व रूपाने त्याची ती मदत करते. तिचा साधक उच्च स्तरावरती काहीतरी प्रगतशील मार्गावरती स्थिर राहतो.